महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यवत परिसरात झालेल्या एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या 48 तासात यश आलंय। पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दौंड तालुक्यातील यवत परिसरात झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते। मात्र पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी गस्त घालत असताना अत्यंत चपळाईने त्या प्रकरणाचा तपास केला। खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राहू ते यवत रस्त्यावर सापळा रचून सुनील बजरंग काळे या 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे। आरोपीने चोरीच्या 2,50,000 रुपयांपैकी 1,30,000 रुपये आपल्या भावाच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले होते। जवळपास 60,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने त्याने घरात लपवून ठेवले होते। विशेष म्हणजे चोरीची उर्वरित रक्कम आरोपीने ऑनलाईन गेमिंग मध्ये उडवल्याचं समोर आलं। पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। 48 तासांमध्ये गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।